भाऊ, आज बहुजन शक्ती कामगार संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष आहात। आज सिडको विभागामध्ये मनपाच्या आपलं अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? आज या ठिकाणी वार्ड क्रमांक 6 प्रमुखपदी आम्ही आमचे मित्र शिवसाम काळे व त्यांच्यासोबत एक मोठी भारी टीम आम्ही त्यांना सुपूर्द केली आहे। या महानगरपालिकेमध्ये अनेक कामगार कर्मचाऱ्यांवर अन्याय अत्याचार चालू झाले आहेत। त्यामध्ये यांचे जे थकीत वेतन होतं, पगार होत नव्हत्या, तर आम्ही मागच्या 4-5 महिन्यापासून जे कामगारांना काम करून सुद्धा 15-15, 20-20 तारखेला पगार व्हायचे, 25-25 तारखेला पगार व्हायचे, जेव्हा GST जमा होईल महानगरपालिकेच्या खात्यात त्यावेळेस या महानगरपालिका कामगार कर्मचाऱ्यांना पगार मिळायचा। व त्यामुळे आमच्या कामगार कर्मचाऱ्यांचे जे कर्ज घेतलेले आहेत, कोणाचं हाऊसिंग कर्ज असेल, कोणाचं वैयक्तिक कर्ज असेल, त्यांना 7-7, 8-8 हजार रुपये, 9-9 हजार रुपये दंड पडायचा। ते आम्ही आमची जी मागणी होती ती आयुक्त साहेबांना सांगून आम्ही एकमताने आता मागणी मान्य करून घेऊन 1 तारखेलाच पगार सुरू झाला आहे। पेन्शनसुद्धा 1 तारखेला सुरू झाली आहे। त्यामुळे या कामगार कर्मचाऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याचमुळे आज वार्ड क्रमांक 6 प्रमुखपदी आम्ही काळे साहेबाची निवड केली व त्यांच्यासोबत संपूर्ण मोठी टीम या ठिकाणी काम करणार आहे। कामगार संघटनेमध्ये काम करत असताना निष्काम जनसेवा समर्पिता या भावनेने हे महानगरपालिकेचं ब्रीदवाक्य आहे। त्याच भावनेने आमचे हे जे कर्मचारी आहेत, त्यामध्ये साफसफाई कर्मचारी असेल, वर्ग 3चे कर्मचारी असेल, वर्ग 2चे कर्मचारी असेल, हे सर्व कामगार कर्मचारी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतात। परंतु काम करत असताना शासन जे आहे ते काय करायला आलं की काम करून घेतं आणि त्यांच्या जे अडीअडचणीच्या वेळेस हात वर करतं। ते हात वर करू नये म्हणून त्यांच्यावर एक दबाव असण्यासाठी, या प्रशासनावर एक प्रेशर असण्यासाठी हे कामगार कर्मचारी काम करतात व त्यांचं जे मोबदला थांबवला जातो, जे कर्मचारी रिटायर होतात त्यांचं पेन्शन दिलं जात नाही, कोणाचं एरियस दिलं जात नाही, कोणाचं जे ग्रॅज्युटीचे पैसे आहेत ते सुद्धा दिले जात नाही। त्यासाठी सुद्धा आम्ही एक मोठा लढा उभारणार आहोत। अगोदर आम्ही महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असताना ज्या दिवशी 25-30 वर्ष कामगार कर्मचारी काम करून रिटायर व्हायचा, त्याच दिवशी आम्ही त्याचा जो राहिलेला जो पैसा आहे महानगरपालिकेकडे, तो संपूर्ण पैसा एका दिवसात द्यायचो। परंतु आज 3-3, 4-4, 5-5 वर्ष ह्या कर्मचारी पूर्ण आयुष्य त्या महानगरपालिकेमध्ये घालवतो, पण त्यांचा जो मोबदला जे आहे, त्यांचं जे ग्रॅज्युटी आहे ते मिळत नाही, त्याचं PF मिळत नाही। यासाठी आम्ही एक मोठं आंदोलन करून, लढा उभारून ते सुद्धा मिळवून देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत। कृष्णा भाऊ, मागच्या हप्त्यामध्ये जे आपले मनपाचे साफसफाई कामगार येतं, चालक वाहक येतं, त्यांनी रेडी कंपनीबद्दल जे बंद पुकारो आंदोलन आता केलं, त्याच्याबद्दल काय बोलणार? आम्ही रेड्डी कंपनीच्या सर्व कामगार कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मी असे आव्हान करेन आणि विनंती करेन की आपण जे आहेत की एखाद्या कंपनीमध्ये कामगार नाही, आपण हे संपूर्ण 13 लाख औरंगाबादकरांची सेवेकरी आहात। आपण काम करतो म्हणून या महानगरपालिकेच्या माध्यमातून या शहराचं जे आरोग्य आहे अत्यंत चांगलं चालतं। आपण आरोग्याचे वाहक आहोत, आरोग्याचे दूत आहोत, म्हणून आपण कामगार कर्मचाऱ्यांनी संप न करता आपण आपला लढा जो आहे तो लढा कसा सोडून घ्यायचा आहे, तो आयुक्ताकडून किंवा प्रशासनाकडून, तुमच्या रेड्डी कंपनीच्या व्यवस्थापकाकडून तुमच्या ज्या मागण्या असेल, त्यामध्ये पगारवाढीची जी मागणी आहे, त्यामध्ये GPFची जी मागणी आहे, त्यामध्ये PFची जी मागणी आहे, त्या मागण्या आपण एक आंदोलन करून पदरात पाडून घेऊ शकतो। परंतु अशांत काम करून त्या ठिकाणी आपण काम करून पुन्हा आपण आंदोलन केलं पाहिजे, एखाद्या वेळेस काळ्या फिती लावल्या पाहिजे, असं असहकार केला पाहिजे। बहुजन शक्ती कामगार संघटनेचा जय असो, बहुजन शक्ती कामगार संघटनेचा जय असो, बहुजन शक्ती कामगार संघटनेचा जय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, छत्रपती शाहू महाराजांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा कृष्णा भाऊ बनकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कृष्णा भाऊ बनकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। और बच्चे